धन्यवाद 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 उपकार स्तुतीस पात्र सेनाधीश परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. होय पिता परमेश्वरा, आजच्या सुंदरशा दिवसासाठी तुला धन्यवाद देतो Lord. तू आम्हाला पुन्हा एकदा तुझ्या चरणाशी घेऊन आलास Lord. तुझ्या स्तुतीसाठी, तुझ्या आराधनेसाठी पिता परमेश्वरा, म्हणून तुला धन्यवाद देतो प्रभू परमेश्वरा. होय प्रभू परमेश्वरा, तू अद्भुत अलौकिक कार्य करणारा परमेश्वर आहेस Lord. तुझ्यासारखं कोणी नाही आहे प्रभू परमेश्वरा. तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहेस Lord. होय पिता परमेश्वरा, होय पिता परमेश्वरा, तुझ्या आमच्यावरच्या अपार करुणेसाठी तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. आणि होय पिता परमेश्वरा, आमचे जीवन तुला समर्पित करतो Lord. होय पिता परमेश्वरा, तुझी स्तुती करतो, तुझी आराधना करतो Lord. कारण तूच पिता परमेश्वरा त्या स्तुतीस आणि आराधनेस पात्र असा जिवंत परमेश्वर आहे Lord. होय पिता परमेश्वरा, तुझ्यासारखं कोणी नाही Lord. तुझ्या नावाला आम्ही उंच करतो Lord. आमच्या हृदयाच्या खोलीपासून पिता परमेश्वरा आम्ही पिता परमेश्वरा तुझ्या नावाला उंच करतो Lord. तुझ्यावर प्रेम करतो पिता परमेश्वरा. होय पिता परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद येशू राजा, तुझी स्तुती करतो, तुझी आराधना करतो प्रभू. होय पिता परमेश्वरा, धन्यवाद येशू राजा, धन्यवाद पिता परमेश्वरा. आपण ते गीत घेऊ, लेचर हमें तो पवित्र. हालेलुया. थँक यू जीसस, थँक यू बाबा. हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में ले चल. हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में हमको मिला दो यीशु से. हमको है कुछ कहना, हमको मिला दो यीशु से. हमको है कुछ कहना. ले चल हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में. ले चल हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में. कौन सुनेगा प्रार्थना हमारी यीशु मसीह के सिवा. कौन सुनेगा प्रार्थना हमारी यीशु मसीह के सिवा. यीशु सुनेगा प्रार्थना हमारी, वो ही संभालेगा. ले चल हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में. ले चल हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में. जैसे मरियम बैठी थी यीशु के चरणों में. जैसे मरियम बैठी थी यीशु के चरणों में. हमको भी आज बैठना है यीशु के चरणों में. ले चल हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में. ले चल हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में. आँखों में आंसू, दिल में तड़प है यीशु से मिलने की. आँखों में आंसू, दिल में तड़प है यीशु से मिलने की. आज मिला दो हमारे प्रभु से, हमारे राजा से. ले चल हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में. ले चल हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों
ले चल हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में। ले चल हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में। यीशु के चरणों यीशु के चरणों में। यीशु के चरणों में। यीशु के चरणों में। धन्यवाद 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 यीशु तुझी आराधना करतो हो पिता परमेश्वर हो पवित्र आत्म्या तो आम्हाला आमच्या प्रभूच्या चरणाशी घेऊन जा. हो पिता परमेश्वरा तुझ्या नावाला उंच करतो लॉर्ड तुझ्या नावाला धन्यवाद देतो लॉर्ड हो पिता परमेश्वरा या सुंदरशा वेळेसाठी तुला धन्यवाद देतो लॉर्ड तुझ्या सान्निध्यासाठी तुला धन्यवाद देतो प्रभू परमेश्वरा हो पिता परमेश्वरा इथून पुढची वेळ तुझ्या हाती सोपवतो लॉर्ड धन्यवाद देतो प्रभू परमेश्वरा तू पुढच्या वेळेचा सर्व दावा तुझ्या हाती सोपवून लॉर्ड तुझ्या छोटीशी स्तुती आराधना तुला अर्पण करून लॉर्ड प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून तो प्रेज लॉर्ड प्रियानो ते सिस्टर चंदा शेळके आहेत त्यांच्या बहिणीच्या वतीने साक्ष सांगायला आलेले आहेत. प्रेज लॉर्ड प्रियानो जसं त्यांची बहीण जी आहे त्या गरोदर होत्या आणि 8व्या महिन्यामध्ये त्यांना फार त्रास होऊ लागला तर त्यांना त्या ठिकाणी हॉस्पिटलला घेऊन गेले आणि डॉक्टरांनी यांना फोन केला इकडे पुण्यामध्ये की तुमच्या बहिणीची आणि बाळाची कंडिशन फार गंभीर आहे तर ते दोघंही म्हणजे कोण वाचणार आम्हाला माहिती नाही. पण जसं त्यांना समजलं तर त्यांनी लगेचच ॲडमिनला कॉन्टॅक्ट करून त्यांनी सांगितलं की पास्टरांना लगेच तुम्ही निरोप पाठवा. पास्टरांनी प्रार्थना केली सिस्टरांनी सर्व लिडरशिपलाही सांगितलं आणि प्रार्थनेत राहिले. 8व्या महिन्यामध्ये जे काही डिलिव्हरी होते आपल्या प्रत्येकाला माहिती आहे काही ना काही कॉम्प्लिकेशन्स असतात त्याच्यामध्ये पण खरोखर परमेश्वर विश्वसनीय आहे. प्रार्थनेमुळे माझ्या प्रियानो परमेश्वराने त्यांच्या बहिणीला अगदी सुखरूपपणे ठेवलं आणि बाळाला देखील सुखरूप ठेवलेलं आहे. त्याचबरोबर ते डिलिव्हरी झाली नंतर पुन्हा बाळाला काचेमध्ये ठेवण्यात आलं. परत सिस्टरनी त्याच दिवशी पुन्हा पास्टरांना मेसेजद्वारे त्यांनी कळवलं की बाळाला पेटीमध्ये ठेवलेलं आहे काचेच्या पेटीमध्ये आणि आता आई तर सुरक्षित आहे बाळही सुरक्षित आहे पण आता बाळासाठी प्रार्थना करा. त्यावेळेसही पुन्हा पास्टरांनी प्रार्थना केली तर देवापणे तेही कार्य केलं आणि बाळ काचेच्या पेटीतून बाहेर काढण्यात आलं. नंतर पुन्हा प्रार्थनेची विनंती त्याच दिवशी आली की बाळाला त्या ठिकाणी म्हणजे बाळासाठी आईला दूध होत नाहीये. मग पुन्हा ज्या पास्टरांनी प्रार्थना केली माझ्या प्रियानं तर बाळाच्या आईला दूध पण होऊ लागलं आणि त्या ठिकाणी त्यांच्या शरीरामध्ये काही जंत होते त्या जंतूंमुळे त्यांना हा सर्व त्रास होत होता. त्या ठिकाणी एक नाही तर 2-2 बाटली त्यांना रक्त चढवावं लागलं आणि हे डिलेव्हरी म्हणजे 8व्या महिन्यात त्यांना खूप म्हणजे खूप गंभीर परिस्थिती होती. डिलेव्हरी नंतरही भरपूर त्रास होता पण सिस्टर नेहमी त्या ठिकाणी पास्टरांपर्यंत निरोप पोहोचवून ते प्रार्थना करून घेत होते. लिडरशिपला सांगून प्रार्थना करून घेत होते. संमतीची प्रार्थना होत होती. फक्त प्रार्थनेमुळेच माझ्या प्रियांनो आता अगदी सुरक्षित आहे बाळ आणि बाळाची आई सुरक्षित आहे. त्यांना बाळाला दूध देण्यासाठी पण परमेश्वराने दुधाचाही पुरवठा केला म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देतात. त्याचबरोबर त्यांची साक्ष ते सांगतात की त्यांचे आई व वडील काही कारणास्तव म्हणजे त्यांच्या घरामध्ये काही कौटुंबिक त्रासांमुळे सर्व वेगवेगळे राहत होते पण या सर्व गोष्टींमध्ये परमेश्वराने हे सर्व जे चमत्कार केले ते सर्व पाहून ते सर्वजण आता पुन्हा एकत्रित राहत आहे म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूच्या समोर जोरदार टाळ्या तुझ्या कृपेच्या आसनासमोर प्रभू जी सुंदरशा अद्भुत अशा आशीर्वादित वेळेमध्ये तो प्रत्येकाशी तू बोल प्रभू जी आम्ही सर्वजण तुझ्यापासून शिकण्यासाठी आले प्रभू जी प्रत्येकाच तू शिकव. पवित्र आत्मा मदत कर receive the word from the Lord. प्रभू पासून शब्द स्वीकारण्यासाठी How we can become a good leader, an inspired leader, O Master. आम्ही या ठिकाणी कशा पद्धतीने चांगले लीडर बनू शकतो जे या ठिकाणी प्रोत्साहित लीडर असे कसे बनू. Help us, O Lord. मदत कर प्रभू. Help us, O Master. मदत कर प्रभू That we may carry forward your work, O Master. जेणेकरून आम्ही तुझं कार्य प्रभूजी पुढे अजून घेऊन जाऊ. The purpose that you kept on this earth, that purpose may be fulfilled for your glory, O Master. आणि प्रभूजी ज्या उद्देशाने तू आम्हाला पृथ्वीवरती ठेवले ते उद्देश पूर्ण होण्यासाठी Use for your glory, O तुझ्या Master. गौरवासाठी तू वापरून घे प्रभू. Thank you, Father. धन्यवाद Psalms माता 126, let your peace be in the land of Jerusalem. स्तोत्र संहिता 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव येरुशलेममध्ये असू. In Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Praise the Lord. हालेलुया. There is a subject of faith, love, and hope. आपण माझ्या प्रियांनो विश्वास प्रीती व आशा या विषयावर शिकत आहोत Amen. And quite interestingly, we are going into the depth of the words. आणि आपण फार सुंदर रीतीने ते वचनात अजून खोलवर आपण जात Amen. आहोत. And we have been
spent a long time about the faith word, my dear people. आणि आपण विश्वास या शब्दावरती आपण भरपूर दिवसांपासून आपण घेत Amen. आहोत. And from that one point we have taken that one verse from 1 Thessalonians 1:3, my dear people. तर आपण एक थेसलोनिकरास पहिले पत्र 1:3 मधून आपण हे वचन Remembering the घेतो. Lord, ceasing your work of faith, the labor of love, patience, of hope in our Lord Jesus Christ, before our God and Father. तर थेसलोनिकरास पहिले पत्र 1:3 सांगत आहे की आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेला धीर यांचे आम्ही निरंतर स्मरण करतो. Amen. The saw that you are the work of faith, my dear people. The faith, how our faith should be strong in the Lord, my dear people. तर माझ्या प्रियानं विश्वासाचे जे कार्य ते प्रभूमध्ये किती खंबीर असतात. Amen. And we have learned the first point of that, my dear people, an active believer. आणि आपण माझ्यापर्यंत पहिला मुद्दा पाहिला त्या ठिकाणी की विश्वासू कसं कार्यरत पाहिजे. Amen. आमेन. Your work of faith, my dear people. विश्वासाचे कार्य. Amen. That means we have seen that all this. We have saw how to become an active believer. How we can say how we can have the believer have a faith in the Lord, my dear people. तर माझ्या प्रिय जसं आपण पाहत आहोत की जे विश्वासू जे आहे ते कसे कार्यशील असतात किंवा त्यांच्यात जो विश्वास आहे तो कसा दृढ Amen. असतो. After we go to the more further in the same chapter, same verse in the more detail in the second point, my dear people. तर आता आपण दुसऱ्या म्हणजे मुद्द्यामध्ये वळूया त्याच अध्यायामध्ये आपण Amen. पाहूया. It says, remembering without ceasing your work of faith. Amen. Now we see the labor of love, my dear people. तर माझ्या प्रियनं आता आपण त्या ठिकाणी प्रीतीचे केलेले श्रम पाहणार आहोत. Amen. Amen. An inspired worker. म्हणजे त्या ठिकाणी जे प्रोत्साहित जे काम करणार आहे. Amen. Amen. Today we will see how a believer, how he can leader become like a inspiring to others. How he inspired, my dear people. तर माझ्या प्रियनं जे लीडर जे आहे ते स्वतःला कशा प्रकारे त्या ठिकाणी प्रोत्साहित करतात किंवा इतर त्यांच्याद्वारे कसे प्रोत्साहित होतात. Amen. ते पाहणार. Very important word, my dear people, for every leader who want to become a leader. It's a very important an inspired worker. Hallelujah. तर माझ्या प्रियनं जे आपण लीडर बनायचे त्यासाठी फार महत्त्वाचा फार प्रोत्साहित असा शब्द आहे ते. I mean, in any category, any leader works. He should be inspired. It should be like people should be inspired of his work, my dear people. तर माझ्या प्रियनं जर त्या कोणत्याही भागात ते काम करतात तर लोक त्यांच्याकडे पाहून प्रोत्साहित व्हायला I पाहिजे. mean, if that person is not working up to the mark, the people will not be inspired. And also that person should be inspired of the God's work, the kingdom work which he has given. It should be more inspiring and working for God. And let other people, when you look at, oh, we are inspired of that person and we want to work for God. आणि Hallelujah. जसं ते जे कसे कार्यशील करत असते जास्त त्यांचं ते कार्य पाहून लोकांनी म्हणलं पाहिजे हो खरंच ते किती प्रभूमध्ये कार्य करत आहे तर त्यांच्याकडे ते तेवढे प्रोत्साहित होऊन तेही प्रभूच्या कार्यामध्ये कार्यशील Amen. व्हायला Now it पाहिजे. says that the labor of love. Hallelujah. तर प्रीतीचे केलेले श्रम. Amen. It's very important. The love also should be labored. Hallelujah. तर माझ्या प्रियनं प्रीतीमध्ये पण श्रम आहे. Amen. The labor here is signifies the hard work. तर जे श्रम जे आहे माझ्या प्रियनं ते कशाचे दर्शक आहे त्या ठिकाणी की आपलं जास्तीचं कष्ट. Amen. मेहनत जे मेहनत आपण करतो. Amen. It speaks signifies the hard work, my dear people. म्हणजे जे मेहनत आपण करतो त्याच्याबद्दल ते Amen. दाखवतं. In hard work, or we can say toil, my dear people. Toil म्हणजे काम घालतोय ना. म्हणजे जे घाम गाळण्याचं जे मेहनत. Amen. Weariness. The word renders weariness. Amen. Hallelujah. आणि जे त्या ठिकाणी ते श्रम आहे ते दाखवून देतात. Amen. In 2 Corinthians 11:27, it's written, my dear people, how the render weariness. It speaks about the toil, my dear people. तर 2 कोरिन्थीकरास पत्र Just one first part. In weariness and toil. 2 Corinthians 11:27. 11:27 आपण पाहणार आहोत. त्या ठिकाणी सांगत आहे की श्रम व कष्ट कितीतरी वेळा केलेली जागरणे. Amen. In weariness and toil. श्रम व Speaking about कष्ट. the toil word. तर दुसरा अर्थ होता weariness word कुठं लिहिलेलं आहे? In 11 chapter 27 verse मध्ये. The weariness. Hallelujah. 27 याचा जो अर्थ आहे त्या ठिकाणी श्रम व कष्ट सांगितले. Amen. श्रम व कष्ट. Amen. Amen. The relative. Amen. The relative words is given toil. Amen. Hallelujah. त्याला जे जुळणारा शब्द आहे त्या ठिकाणी ते कष्ट सांगितलेले आहे. Amen. Toil means in referring to the disciples. We see in the Luke chapter 5 when the Peter toiled whole night fishing, but he could not catch one fish. That's called the toil, my dear people. कष्ट. Hallelujah. लूक 5व्या दिवशी आपण पाहतो की त्या ठिकाणी म्हणजे जे शिमोनाने अनेक म्हणजे पूर्ण रात्रभर त्याने मेहनत केली त्याने त्या ठिकाणी पण त्याला मासे सापडले नाही. That word called the toil. Amen. Weariness. थकला. Amen. Was tired, my dear people. तो थकला माझ्या प्रियाने. Amen. That is called a natural, my dear people, of
way of working a person toil or weariness, my dear people. माझ्या प्रियाने ते नैसर्गिकरित्या दाखवते की ते असे मेहनत करतात, त्यांचा जो थकवा आहे त्याद्वारे ते दाखवतात. There are always a question been asked to the leaders and one who walks in the Lord, my dear people. He says, how many of us have been vain, he says. तर माझ्या प्रियाने हे सर्व जे त्याच्यामध्ये कष्ट करतात त्यासाठी हा प्रश्न विचारला असे किती जण त्याच्यामध्ये श्रम मेहनत करून थकलेले आहेत. Amen. How many are wearied, my dear people? तर किती त्याच्यात श्रम करून थकलेले आहेत. Amen. In wearied in what? आणि कशात थकलेले आहेत. In the worldly work की जगातल्या कामांमधून थकलेले आहेत or in the Lord's working. की Hallelujah. देवाच्या कार्यामध्ये थकलेले आहेत. Amen. It's important. Our laboring of love should be in the working in the for the Lord, my dear people, not in the worldly. It speaks about the depth of the revelation of our life, where we want to become a leader, an inspired leader, my dear people. तर माझ्या प्रियाने जे प्रीतीचे केलेले जे श्रम आहे ते जगामधले नसून तर प्रभूमध्ये श्रम असले पाहिजे, त्याच्यात आपल्याला श्रम केलेले पाहिजे आणि आपण एक असे लीडर पाहिजे की जे प्रोत्साहित करणारे प्रोत्साहित झालेले पाहिजे. In the world, everybody work hard. कारण जगामध्ये प्रत्येक जण त्या ठिकाणी भरपूर मेहनत Amen. करतात He work and they went out, my dear people. आणि तेवढे मेहनत करताना त्याचा They मोबदला toil and मिळतो. toil and toil, my dear people. तेवढे थकतात आणि थकतात. Amen. But I'm not speaking about that thing, but I'm linking to that working in the Lord, laboring in the love of Lord, my dear people. तर माझ्याकडे मी त्या गोष्टींबद्दल बोलत नाही, पण मी प्रभू मधले जे श्रम आहेत त्या श्रमांमधले मी सांगत आहे. Amen. If you are not laboring in the Lord, that means something you cannot have that. You cannot inspire somebody, or you cannot have that touch of God, or you can say you cannot want to work for God, my dear people. जर आपण प्रभू मध्ये श्रम करत नसतो त्याचा अर्थ आपण कोणा इतरांना आपण प्रोत्साहित करू शकत नाही किंवा आपल्याला देवाचा तो स्पर्श नाही किंवा आपल्याला देवामध्ये काही कार्य करायचं. Somebody has seen you and say, oh, I am very inspired of that person. Oh, hallelujah. ज्यास एखादी व्यक्ती तुमच्याकडे पाहते त्याचे म्हणाले मी त्या व्यक्तीकडून भरपूर प्रोत्साहित झाले. I mean, when you look at Jesus, what happens, my dear people? जसं आपण येशूकडे पाहतो आणि काय घडतं. Were you inspired, or you can say, oh, what I'm seeing, my dear people? तर आपण येशूकडे पाहिलं तर प्रोत्साहित होतो किंवा काय असं म्हणतो नाही. Amen. When you read about Jesus, oh, you get inspired, my dear people. जसं आपण येशूबद्दल वाचतो आपण अजून प्रोत्साहित होतो. Amen. The same way, when Jesus comes in our life has to be inspired for others. People should all look at him. Oh, that person is very working hard, and I'm very inspired about the person, my dear people. आणि म्हणून माझ्याकडे जसं येशू आपल्या जीवनात येतो तर त्या पद्धतीने लोकांनी म्हणलं पाहिजे की अरे खरोखर ही व्यक्ती फार वेगळी दिसते, त्यांच्याद्वारे ते प्रोत्साहित व्हायला पाहिजे. Amen. See the Luke chapter 5. What happened there? The whole night he could not catch one fish. Amen. Hallelujah. तर माझ्या प्रियानं त्या ठिकाणी पहा लूक 5व्या अध्यायामध्ये पूर्ण रात्र त्याला मासे मिळाले नाही. Amen. Whole night, my dear people. संपूर्ण He रात्र. toiled. Bible says he toiled whole night. That means he was totally weaned out. That not one fish was he caught in that whole night, my dear people. आणि माझ्या प्रियानं संपूर्ण रात्र माझ्या प्रियानं त्या दिवशी बोलून इतके प्रयत्न केले पण एकही मासा जाळ्यामध्ये Amen. अडकला In नाही. other sense, my dear people, the word of God says right now, my dear people, if the whole night, my dear people, is equal to us, my dear people, if whole life, the whole life, my dear people, if you are not work inspired for anybody, that means you are not a disciple. You are not called a leader, my dear people. तर माझ्या प्रियानं या ठिकाणी संपूर्ण रात्र सांगितले तर आता यावेळेला पवित्र आत्मा सांगते की आपल्या संपूर्ण जीवनामध्ये जर आपण अशा पद्धतीने जर कोणाला प्रोत्साहित करत नाही तर आपण लीडर नाही किंवा आपण शिष्य See, नाही. I'm giving something very depth of the meaning of the whole night, my dear people. तर माझ्या प्रियानं संपूर्ण रात्र या शब्दाचा मी तुम्हाला खोलवर अर्थ पूरा सांगितला. रात भर उसने काम किया, लेकिन एक भी उसने फिश नहीं पकड़ा. हालेलुया. आमेन. पूर्ण रात्र त्याने काम केलं पण एकही मासा पकडला अगर नाही. आप पूरा जिंदगी भर परमेश्वर की अगर सेवा नहीं किया, किसी को प्रोत्साहन नहीं किया, आपका जीवन व्यर्थ है. हालेलुया. तर माझ्या प्रियाने जर आपण आपल्या पूर्ण जीवनभरामध्ये देवाची सेवा केल्यामुळे प्रोत्साहित केलं तर आपलं जीवन पूर्ण व्यर्थ See, आहे. I'm not speaking to any lay person or leader, any lay person. I'm speaking one who want to learn, one want to become a leader, one want to become a real disciple, who want to get inspired, or somebody say, oh, I'm inspired of that person. That person I'm speaking to you this time, my dear people. तर माझ्या प्रियाने आता जो मी तुम्हाला सांगत आहे त्या एखाद्या साधारण व्यक्तीशी मी बोलत नाही, पण ज्यांना लीडर बनायचं, त्यांना खरे शिष्य बनायचे आहे, जे लीडरशिप मध्ये अजून त्यांना अधिक देवाच्या वचनात वाढायचं आहे, अशांशी मी आता बोलत आहे. But God knows if the person work hard, that work, the laboring can be converted into spiritual level, my dear people, if the right guide to that person, my dear people. तर माझ्या प्रेरणाचं परमेश्वराला ठाऊक आहे की ज्यावेळेस एखादी व्यक्तीला जर योग्य मार्गदर्शन मिळून त्याच्याद्वारे जर तो योग्य रीतीने परमेश्वरामध्ये श्रम घेत आहे तर परमेश्वर त्याचा Amen. If a person works hard, जर एखादी व्यक्ती मेहनत भरपूर amen, करत आहे, day and night he works, he knows, he has a compassion, he knows the family, he knows everything. That person, if he works, labor so much, God watches. If that person comes
comes to the Lord and he's in the Lord, he will not be directed. God will choose him, and that laboring in the word will convert into the laboring in the Lord, and when it comes to labor, he will be inspired to many mighty people because he has inbuilt, but only that the guidance is not there for the right spiritual birth in his life, mighty people. तर माझ्या प्रेरणा समजा एखादी व्यक्ती जगामध्ये जसा श्रम करत आहे, त्यांना त्यांच्या कौटुंबिक गोष्टींबद्दल सर्व काही माहिती ते करत आहेत भरपुरीचं, पण त्या ठिकाणी त्यांना ज्यावेळेस परमेश्वराद्वारे योग्य मार्गदर्शन मिळतं, जसे ते कष्ट त्या जगात करत होते, ते योग्य मार्गदर्शनाद्वारे ते प्रभूमध्ये अगदी श्रम करतात. My life, mighty people. तर माझं जे At जीवन the आहे, age of 13, I am working, mighty people. 13 वर्षापासून मी कष्ट करत Amen. होतो. Though I am a born Christian, mighty people, तर मी जन्मापासून but I've never had the touch of the Lord in my life, though I was a Christian. जरी मी ख्रिस्ती होतो, पण माझ्या जीवनात तो कधी देवाचा At स्पर्श the age of 13, I am working, mighty people. तर 13 वर्षापासून मी काम करत And आहे. always in my heart, I always want that somebody, if through me somebody should be blessed and I should become a blessing for others, mighty people. आणि माझी नेहमी उत्कंठा हीच राहिलेली की माझ्या जीवनातून कोणीतरी आशीर्वादित व्हायला पाहिजे आणि मी इतरांसाठी आशीर्वाद Amen. बनतो. When I was working also, I always, one thing I said, any amount which I should get the payment, in that I should, any celebration in the family, for my mom and our dad or my brother, I used to celebrate their birthdays or their anniversary because and that thing in my heart that I should enjoy with them that in my laboring mighty people. तर माझ्या फ्रेंड ज्यावेळेस माझा पगार देखील येत होता, तरी माझा नेहमी एकच पाहायचो की त्या ठिकाणी माझ्या आई वडिलांचा किंवा घरातले जे सभासद आहेत त्यांचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस कसं साजरा करतात, कारण माझा जो आनंद त्याच्यामध्ये होता. That was joy, mighty people. तर तो आनंद होता माझ्या Amen. But हृदयात. I give them gift, mighty people. त्यांना मी भेट द्यायचो. See, so what I am saying, because it was laboring, but the right thing was there in my life, but working, but it was not a spiritually, it was laboring, only laboring. But God saw something that this boy has fear of God also and laboring hard, and he has a love for everyone. Labor of love, mighty people. तर माझ्या प्रेरणा जसं प्रीतीने केलेले जे श्रम आहे त्या ठिकाणी, जसं मी त्या ठिकाणी ख्रिस्ती जरी होतो, पण मी म्हणजे कुटुंबासाठी जे श्रम करत होतो प्रीतीद्वारे, पण फक्त त्या ठिकाणी ख्रिस्त माझ्या जीवनात I mean, होता. now also at home also, I always think, my dear people, if somebody's birthday comes or anything, come on, what shall we should do? I always plan, my dear people. I not think that people should think of me or not, but I always think that if God has given me something in my hand, that I should take care of that thing, my dear people. तर माझ्याकडे आता देखील मी असाच विचार करत असतो, कोणाचा वाढदिवस असेल तर मी नेहमी योजना आखत असतो की आता ह्या वाढदिवस कसा साजरा करता येईल, किंवा मी विचार हे करत नाही की ते काय विचार करतात I माझ्याबद्दल. mean, in the family, I always think, my dear people. मी नेहमी कुटुंबामध्ये विचार करत I राहतो. mean, and we see that the person, the celebration, birthday celebration, any celebration, I do in a very grand way, my dear people. That person should be inspired. Oh, my daddy is really good for me, that he's doing everything for me, for us, my dear people. आणि मी फार मोठ्या रीतीने मग तो वाढदिवस वगैरे साजरा करतो आणि त्यांनी त्यावेळेस माझ्याकडनं प्रोत्साहित केलं. हा, माझे वडील फार सुंदर रीतीने आमचा वाढदिवस साजरा I करतात. mean, see, I'm saying, my dear people, this is the way I used to work from my childhood, my dear people. तर माझ्याकडनं हे मी सर्व लहानपणापासूनच करत आलेलो आहे. But there was not a spiritual touch in my life, my dear people. पण त्याच्यामध्ये माझ्याकडनं आत्मिक स्पर्श But there was a fear of God, my dear people. पण देवाचं भय But there was नव्हतं. not right fear of God, my dear पण people. योग्य भय नव्हतं Amen. माझ्याकडे. But God ultimately brought into the one of the place where He taught me, and I gave my surrender my life, and Lord turned the labor which was laboring in the world, it was converted into the Lord's laboring, my dear people. Where God wants you labor in me, your labor will not go in vain. Hallelujah. तर माझ्या प्रियानं मग परमेश्वराचा मला जसा स्पर्श झाला, परमेश्वराने मला वळवलं आणि परमेश्वराने मला सांगून दिलं की जे काय जगातले जे मी श्रम करत होतो, पण परमेश्वर की प्रभूमध्ये जे श्रम आपण करतो ते कधी व्यर्थ झालं. Amen. See, you cannot have two things in your life, my dear people. See, one God has given you, God will convert that thing in your life, my dear people. But again, you cannot go into the same thing and laboring, but you don't have laboring in the Lord, my dear people. तर माझ्या प्रियानं जो परमेश्वर जो आहे तो तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढतो, म्हणजे आपल्याला बदलतो, पण असं पुन्हा आपल्या त्यातच नेत नाही, तर प्रभूमध्ये आपल्याला श्रम करायला लागतो. Amen. It's very important, my dear people. हे फार महत्त्वाचं आहे. Amen. Every step what you do, God notices, my dear people. तर प्रत्येक पावलास तुम्ही काय करता परमेश्वर पाहतो. God designs already, my dear. He already predestined everything, but He watches what that person does, my dear people. परमेश्वर अगोदरच सर्व काही योजना आखून ठेवली असं परमेश्वर पाहत असतो की ती व्यक्ती काय Amen. The right time God brought me the full time, my dear people. तर परमेश्वर योग्य वेळेस आपल्याला मला पूर्ण Amen. वेळ I सेवा was करतो. faithful in that organization, my dear people. तर माझ्याकडे त्या मंडळीमध्ये The day and night I used to work there, my dear people. दिवसभर रात्र मी काम Amen. करायचो. God was watching, my dear people. तर परमेश्वर पाहत Amen. होता. I never made oh, I'm tired about anything. Anytime, any call, I used to go and to
serve that organization, my dear तर people. त्या मंडळीमध्ये माझ्या प्रियानं मी कधी दाखवलं की मी फार थकलोय दमलोय वगैरे, पण कधी फोन आला तर मी त्यावेळेला लगेच जायचं आणि मी ते माझं काम करायचे. Amen. No food, nothing. I used to just run and run, my dear people. तर माझ्या प्रियानं त्या ठिकाणी असं म्हणजे नेहमी धावतच राहायचं मी. Amen. But actually, God already decided. Oh, this person has, and God lifted me up and made me a pastor, my dear people. आणि मग Hallelujah. माझ्या प्रियानं परमेश्वर अगोदरच योजना आखली असती, मग परमेश्वराने पाहिलं आणि परमेश्वर मला पाळत बनवलं. Now I laboring in the Lord, my dear people. आता माझ्या प्रियेचं मी कष्ट करत आहे, पण मी प्रभूमध्ये कष्ट Amen. करते. But labor of love. पण प्रीतीचे कष्ट आहेत. Amen. That is important. Labor of love is very important, my dear तर people. म्हणून प्रीतीचे जे श्रम आहेत ते Amen. That's what he महत्त्वाचे आहेत. says. Work of faith and labor of love. If you are laboring, in the labor there is no love, also will be affected your life, my dear people. तर म्हणून माझ्या प्रियेचं विश्वासाने केलेले जे काम आहे त्याच्यावर जर प्रीतीचे श्रम नसतील तर मग ते व्यर्थ आहे. Amen. Love in other sense, a person should, like the person, you should shower the love, the labor, you have to labor hard for that person, you have to go for extra mile for that person, and that love has been ultimately, the God's love will be poured out of my dear people. तर माझ्या प्रियानं जे तुम्ही श्रम करता त्या ठिकाणी ते प्रीतीचा वर्षा व्हायला पाहिजे, त्या ठिकाणी ते परमेश्वराचा जे तुझे विश्वास जो आहे तो दिसून यायला पाहिजे. Amen. Whole night he labored, त्याने पूर्ण रात्र त्या ठिकाणी he कष्ट was not a केले. disciples, तो शिष्य नव्हता, but ultimately what happened? पण काय Early in the morning, Jesus stood before Peter. Oh, hallelujah. पण त्या ठिकाणी भल्या पहाटे काय घडलं की येशू त्याच्या समोर आला. Amen. आमेन. What Jesus said? मग येशू काय You म्हणाला? toiled whole night. की तू पूर्ण रात्र प्रयत्न केलास. Amen. आमेन. Peter said, I toiled whole night, I could not catch one fish, but I accept your word, he says. काय सांगितलं की तू पूर्ण रात्र श्रम करून थकलास पण तुला एकही मासा मिळाला नाही. Amen. आमेन. But what Peter said, मला फक्त काय नाही भेटलं, फक्त तुझा शब्द भेटला. Amen. आमेन. That's what he said, my dear people. मग तो ते म्हणाला माझ्या प्रियानो. Jesus knew about everything about Peter. आणि येशूला सर्व काही पेत्राबद्दल He was माहिती weighed होतं. out. त्या ठिकाणी तो फार थकला होता Amen. He was whole night he toiled, my dear people. आणि पूर्ण रात्र त्याने घाम काढला Washing the होता. net, what will happen the whole day now? आणि आता त्या ठिकाणी तो जाळं धुत असताना विचार करतो की आता काय होणार पूर्ण दिवस. Amen. God saw, Jesus saw the labor of the whole night. आणि येशूने त्याचे संपूर्ण रात्रीचे श्रम पाहिले. What Jesus said? मग येशू काय म्हणाला? I know you have labored. आणि येशू म्हणाला की मला माहिती आहे की तू श्रम केले. Jesus made a miracle. Take your boat inside and catch the fish. आणि मग येशूने चमत्कार केला, त्याला सांगितलं की नाव बोट आतमध्ये Put घे the right side. आणि उजव्या बाजूस सुटा. Amen. आज तक तूने लेफ्ट साइड डाल दिया, आज तक तू राइट साइड डाल. काय केलं त्या ठिकाणी तू नेहमी डाव्या बाजूला जाळ टाकत आला पण आता उजव्या बाजूला टाक. Amen. मुझे लेफ्ट म्हणजे तू जिंदगी तू जी रहा था लेफ्ट साइड में, अभी मेरे राइट में जिंदगी तू जी. तर याचा अर्थ काय? Labor in the right side. Hallelujah. म्हणजे योग- You are laboring in the left side. Now labor in the right side. He says. तर Hallelujah. आता तू डाव्या बाजूला त्या ठिकाणी श्रम करत होता पण आता तू उजव्या बाजूला तू श्रम कर. Amen. He put the net. He says. सांगितलं की जाळं टाक. What happened? मग काय Lot घडलं? of fish he got. आणि मग त्याला भरपूर घोळका Amen. मिळाला Even the net माशांचा. was breaking, my dear people. आणि जाळी ती फाटू लागली Amen. The boat started sinking, my dear people. आणि नाव बुडू लागली. What happened? He showed all the John, come, John, all you all, come on and help me out for this fish. Hallelujah. आणि मग त्या ठिकाणी पेत्राने काय केलं? सर्वांना हाक मारली, योहान लवकर ये, आम्हाला मदत करा. After that, what happened? त्यानंतर काय घडलं? What Jesus said? मग येशू काय म्हणाला? परत जा कामाला. येशू Follow me. काय म्हणाला? येशू माझ्या मागे चल. Labor, right? योग्य Are you understanding, my dear people? समजत आहे का This is माझ्या how मागे? God gives the revelation. तर पहा परमेश्वर कसं प्रगटीकरण Amen. देत हम बहुत आहे. बार पढ़े ये, है ना? आपण अनेक वेळा ऐसा वाचतोय. टाइप पर पढ़े कि ये फिश पकड़ा, ये पकड़ा. लेकिन what God says is how the Holy Spirit gives the revelation, my dear people. पण महापंचप्रियाने या ठिकाणी कसं परमेश्वर पवित्र आत्म्याचं आपलं प्रगटीकरण देतो. रात गया, सुबह आई नहीं, आत्मिक जीवन में लेबर करो. Hallelujah. तर रात्र गेलेली आहे पण आता दिवसा जे आहे ते आत्मिक गोष्टींमध्ये श्रम. Whole night you're gone. इधर तेरा पूरा रात तूने गला दिया, पूरा जीवन तू उसमें गलाया. अब एक नया जीवन चालू कर, मेरे में चालू कर. तर तुझं पूर्ण रात्र तू श्रम केले, पूर्ण जीवन तुझं ते गेले, आता तुझं नवीन जीवन जे ते इसमें माझ्यामध्ये आया, चालू कर. फिश पकड़ने में गया था. कशामध्ये गेलं? मासे पकडण्यामध्ये. अभी तू catch the man, he said. आता Hallelujah. तू मनुष्य पकडणार आहोत. Follow me, he said. तू आता माझ्या मागे Be a चाल. disciple, he आता says. तू शिष्य बन. What an important lesson God is giving, my dear people. किती महत्त्वाचा आपल्या धडा परमेश्वर Amen. देतात. Peter walked behind Jesus. आणि त्या ठिकाणी पेत्र येशू मागे चालू Why आहे. he followed? का तो येशूच्या He मागे चालला? inspired of Jesus. कारण तो Hallelujah. येशूद्वारे He प्रोत्साहित झाला. inspired of Jesus. Hallelujah. येशूद्वारे जीसस ने प्रोत्साहित जो झाला. किया वो मैंने कभी देखा नहीं, लेकिन जो किया मैं उसमें क्या हो गया, प्रोत्साहन हो गया और मैं उसके पीछे चलने लगा. तर हालेलुया. माझ्याकडे येशूने जे केलं त्याचं कधी घडलंच नाही पण मी त्याद्वारे ते पाहून मी त्या ठिकाणी प्रोत्साहित झालो. आज वैसा हमारा जीवन होना चाहिए. तर आज असं आपलं That is जीवन called असलं पाहिजे. an inspired believer. Hallelujah. आणि मग त्याला
प्रोत्साहित Or विश्वास can we say inspired worker? Hallelujah. किंवा त्या ठिकाणी प्रोत्साहित त्या पूरा ठिकाणी कार्य जिंदगी अगर आपका मेहनत में चला गया, वो मेहनत नहीं है, लेकिन आपका मेहनत अगर प्रभु में है, वो मेहनत प्रभु फल देगा. हालेलुया. जर तुम्ही पूर्ण आयुष्यभर त्या ठिकाणी मेहनत करत असाल पण त्याला काही उपयोग नाही पण ज्यावेळेस तुम्ही प्रभू मध्ये करताय श्रम तर परमेश्वर त्याला काय करतो चांगलं फळ And he देतो. said, how many of us have been vain in working of the Lord, he says. आणि म्हणून माझ्यापर्यंत किती जण असे आहेत की जे प्रभू मध्ये ते श्रम करत आहेत कितने लोग, और disciples, किती शिष्य आहेत, कितने लोग थक गए प्रभु में काम करते करते. किती शिष्य थकले त्या ठिकाणी प्रभू मध्ये काम करून. आम्ही शुरुआत नाही तर कहाँ से थकेगी. I'm not started only, how can I be tired? Hallelujah. जर कामाची सुरुवातच मी केलेली आहे तर मग कसं काय मी Amen. थकेल? That's how John asked questions, my dear people, here now. आणि या ठिकाणी तेच योहान प्रश्न विचारतात. John 6, my dear people. तर योहान 6व्या अध्यायामध्ये Amen. See what he did. How beautiful. तर काय Now लिहिलंय? Jacob's well was there. Jesus, therefore, being wearied with his journey, sat thus on the well, and about it was the 6th hour. योहान 4:6 सांगत आहे की त्या ठिकाणी काय लिहिले की तेथे याकोबाचा झरा होता. चालून चालून दमलेला येशू तसाच त्या झऱ्यावर बसला तेव्हा सुमारे 6वा तास होता. Amen. You all know the story of the Samaritan woman, my dear people. तर आपल्या प्रत्येकाला शोमरोणी स्त्रीची गोष्ट Amen. ठाऊक Now आहे. see, disciple went for food. He came for where the need was. तर माझ्याकडे सर्व जे शिष्य आहेत त्या ठिकाणी भाकरीसाठी गेले आणि येशू कुठे गेला ज्या ठिकाणी गरज होती. Amen. He was walking, and Bible says he was wearied. He says, आणि बायबल सांगतं की येशू चालता चालता त्या ठिकाणी दमला. किसके लिए wearied हो गया हो? कोणासाठी दमला? Amen. आमेन. He came there. तो त्या ठिकाणी आला. Amen. आमेन. Hallelujah. Amen. With his journey, त्याच्या and he प्रवासात sat on the well. आणि त्या ठिकाणी तो विहिरीच्या इथं बसला. And Bible says it was the 6th hour, my dear people. आणि बायबल सांगतो तो 6वा तास होता. And you know all the Samaritan woman came, my dear people, आणि सगळ्यांना माहिती त्या ठिकाणी शोमरोणी स्त्री येत होत्या for the water. पाणी भरण्यासाठी. What was Jesus actually came? Why he came there? का येशू त्या ठिकाणी आला? Why he was wearied there? का येशू त्या ठिकाणी दमला? वो पानी के लिए नहीं, ये समरिटन गांव के लिए वो क्या हो गया था, वर्किंग करने, लेबर करने के लिए आया. तर येशू त्या ठिकाणी दमला म्हणून होता आला पण त्या ठिकाणी सर्व शंभरोणी गावासाठी त्या ठिकाणी कष्ट करण्यासाठी वो आला. धारण के लिए वहां पर आया त्या था. तारणासाठी येशू तिकडे आला. वो स्त्री का जीवन बदलने के लिए आया था. त्या स्त्रीचं जीवन क्योंकि बदलण्यासाठी वो आला. स्त्री पूरा थक चुकी थी पूरा अपने जीवन में, लेकिन उसको सच्चाई के राह में चलने के लिए यीशु वहां पर आया था. ओ तर माझ्या हालेलुया. प्रियाला त्या ठिकाणी तिच्या जीवनात ती स्त्री पूर्णपणे थकली होती आणि तिला खऱ्या मार्गावरती आणण्यासाठी येशू त्या ठिकाणी आला. Amen. आमेन. Am I right, my dear people? तुम्ही बरोबर बोलताय. Amen. He came there. तो त्या ठिकाणी आला. Jesus was not thirsty for the water, my dear people. तर येशू काय त्या पाण्यासाठी तहानलेला नव्हता. He knows the thirsty of the people. येशूला त्या ठिकाणी लोकांची तहान ठाऊक होती. आज तक वो पानी पी रहे थे दुनिया का पानी, लेकिन आज वो ड्रिंक द लिविंग वाटर. तर माझ्यापर्यंत त्यापर्यंत त्या ठिकाणी ते जगातलं पाणी पित होते पण त्या दिवशी त्यांना जिवंत पाणी. That woman was drinking all the worldly water. ती जी स्त्री आहे ती संपूर्ण जगाचं पाणी पित No होती. direction in her life. तिच्या जीवनामध्ये Already दिशा नव्हती. married for 4 husbands, and it was the 5th. Jesus prophesied over her, my dear people. आणि येशूने भविष्यवाणी अशी केली की त्या ठिकाणी तो अगोदर 4 तुझे नवरे होऊन गेला तर तुझा 5वा पती आहे. Amen. Can you imagine? She was shocked. Oh, hallelujah. तिला धक्का बसला. In our life, my dear people, आपल्या जीवनात माझ्या प्रियांनो we as a leader, जसं आपण लीडर या नात्याने our life आपलं जीवन should be in the Lord. प्रभू मध्ये असलं पाहिजे. Amen. आमेन. And labor of love आणि in the Lord. आणि प्रभू मध्ये प्रीतीने केलेले श्रम पाहिजे. Amen. आमेन. See the labor of Jesus पहा येशूचे श्रम पहा for this woman. या स्त्रीसाठी. It's just example Jesus set us, my dear people. तर या ठिकाणी येशूने आपल्याला कित्ता घालून दिलाय का? Amen. See our heavenly Father. तर आपल्या स्वर्गीय पिताकडे पहा. He sent his son, his Jesus for us. पित्याने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी पाठवला. Amen. आमेन. He laboring for the Lord. तो प्रभूसाठी कष्ट करत यीशु कष्ट किसके लिए करत लेबर कर रहा था? येशू कोणासाठी कष्ट करत होता? पित्यासाठी, परमेश्वरासाठी. Amen. He was working, but labor of love. त्या ठिकाणी त्यासाठी प्रभु काम- का प्यार वो दिखा रहा था इस दुनिया में. आपल्या प्रभूचं जे प्रेम आहे या जगाला तो दाखवत होता आणि Amen. कष्ट करत होता. Everybody was telling that I am not His word. God has sent me. My Father has sent me on His word, on His earth, my dear people. आणि येशू सर्वांना सांगत होता की मी या पृथ्वीचा नाहीये, माझ्या स्वर्गीय पित्याने मला स्वर्गातून पाठवलेला. So much He did, my dear people. एवढं भरपूर केलं
माझ्या प्रियांनो. Ultimately, to inspire you, he went on the cross of Calvary. Oh, आणि माझ्या बोला. प्रियांनो, त्याने आपल्याला अजून जास्त प्रोत्साहित करण्यासाठी बोले नहीं, to inspire you, म्हणजे आपको पूरा एकदम अंदर तक बताने के लिए बोला अभी इसके आगे नहीं, मैं अभी क्रूस पे जाके मैं बताऊंगा कि मैं तुम पे कितना प्यार करता हूँ. आणि एवढं म्हणजे आपल्याला The real labor of love, my dear people. तर प्रभू येशू ख्रिस्ताने जे खरे प्रीतीचे श्रम केले ते आपल्याला पूर्णपणे दाखवण्यासाठी त्याने त्या ठिकाणी त्याचं प्रीतीचं प्रेम दाखवण्यासाठी वधस्तंभावरती तो खेळला गेला. What a labor. किती श्रम. हम तो सब नेचुरल लेबर में थक जाते. तर आपण तर उसका नैसर्गिक लेबर देखो फ्रॉम द मंडे थर्सडे. तर आपण तर नैसर्गिक श्रम करण्यामध्ये थकून जातो, पण त्या ठिकाणी मौंदी गुरुवारापासूनच आपण त्या येशूचे श्रम The करतो. labor of love. प्रीतीचे श्रम. People were hammering, hitting, but laboring for the love. लोक येशूला I love you, hallelujah. लोक येशूला मारतच होते, पण तरी येशू आपल्यावरती प्रीती करतात. तर म्हणतो येशू म्हणतो Big crowd was watching him, my dear people. आणि मोठे समुदाय येशूला पाहत They were होते watching the cross on his back, my dear आणि people. प्रत्येक जण पाहत होते की येशूच्या पाठीवरती They saw the blood was bruising from on his back and on the forehead, my dear people. तर येशूच्या कपाळावर पूर्ण त्या पाठीवर रक्त वाहत आहे. लोक पाहत होते. They saw the 39 strap on his back, my dear people. त्यांनी पाहिलं How माझ्या the soldier whipped him, my dear people. तर माझ्या प्रियाने लोकांनी पाहिलं की शिपायांनी कशा पद्धतीने येशूला मारलेलं आहे. They saw the journey of Jesus. त्यांनी येशूचा प्रवास पाहिला. They saw the journey before that Monday Thursday. Now after Monday Thursday was different journey, my dear people. येशूचा माझ्या प्रियानं मौंदी गुरुवारच्या अगोदरचा प्रवास आणि त्याच्या नंतरचा प्रवास त्यांनी I'm पाहिला. sharing from the Good Friday message, my dear people. तर उत्तम सूर्य हा संदेश मी नक्की सांगणार आहे माझ्या प्रियाला. त्यातून थोडं सांगतोय. त्याच्यातून आता मी सांगत आहे. Amen. The journey, different two journey, my dear people. तर माझ्या प्रिया दोन्ही वेगवेगळे But प्रवास, same thing, same ambition, same thing was doing for the love, my dear people. पण माझ्या प्रियाला तेच ध्येय होतं त्या ठिकाणी, ते म्हणजे प्रीती. He was showing love for everyone. तो आपल्या प्रत्येकाला त्या ठिकाणी प्रेम दाखवत होता Each and every person was looking at him, my dear people. आणि एकूण एक व्यक्ती त्या ठिकाणी येशूकडे पाहत होता. What a painful, my dear people. किती ते वेदनादायक होतं माझ्या प्रियाला. For whom he was carrying, my dear people. ते कोणासाठी तो वाहत होता. For you and for me, for the whole world, one who believes on him. तुमच्यासाठी, माझ्यासाठी, संपूर्ण जगासाठी जो कोणी त्याला If विश्वास you know that he labored for us, my dear, but still you are calm, my dear people, then something you are not able to become a leader, my dear people. तर माझ्या प्रियाला तुम्हाला माहिती आहे की तो तुमच्यासाठी त्याने श्रम घेतलेले आहे, तरी तुम्ही निवांत आहात, तर मग तुम्ही त्या ठिकाणी लीडर बनतच नाही किंवा तुम्हाला बनायचं नाही. Or you not to become inspired to somebody, or Jesus has inspired your life, or you can say you are not inspired by Jesus, my dear people. किंवा मग तुम्ही तुमच्या जीवनातून इतर कोणाला प्रोत्साहित करत नाही किंवा तुम्ही येशूच्या जीवनातून स्वतः प्रोत्साहित झालेले नाहीये. Two things will be. दोन गोष्टी एक तो आहेत. यीशु को देख के इंस्पायर्ड नहीं हो गए, या तो दूसरे को तो आपको इंस्पायर नहीं करता. ही दोन गोष्टी आहेत की एक तर तुम्ही येशूकडे पाहून त्या ठिकाणी प्रोत्साहित झालेले नाहीये किंवा तुम्हाला तुमच्या जीवनातून If you have seen Jesus pain and agony, you will be inspired. You will say, "Oh, I will inspire others because His love is in me, and I have a labor of love." And God says, "Your labor in the Lord, God will not go in vain." Hallelujah. तर माझ्या प्रियाचं तुम्ही येशूचे त्रास व कष्ट त्या ठिकाणी पाहिले असते, जे वेदना येशूने सहन केले जर ते पाहिले असते ना, त्या ठिकाणी जर तुम्ही त्या ठिकाणी जर तुम्ही बदललात आणि तुम्ही येशूद्वारे जे प्रोत्साहित होऊन तुम्ही कष्ट जे आहे ते प्रभूमध्ये कष्ट करता, कारण परमेश्वर म्हणतो ते कष्ट जे आहे प्रभूमध्ये ते व्यर्थ जात नाही. प्रभु में कष्ट क्या होगा? व्यर्थ नहीं जाएगा. ना जगित नहीं बोला, पीटर को बोला तेरा जगित कष्ट है व्यर्थ गया, तो मैं आत्मिक कर व्यर्थ नहीं जाएगा. म्हणून येशू पेत्राला काय म्हणतो, जगातले केलेले कष्ट व्यर्थ गेले, पण तो आता आत्मिक स्वरूपातले कष्ट कर, ते व्यर्थ जाणार नाही. Jesus. How important. तर किती महत्त्वाचं आहे. We never realize, my dear people, we just for the sake of God, oh come on, we pastor want to do the work of God and you want to make a leader. No, my dear people, you look to God. You what God has designed. Why God has kept on this earth. What purpose you are there. What is the reason. Just search behind reason. You will get one answer. Oh, Jesus inspired me or not first? That's the main question will come arise. And if Jesus inspired, then what you are doing there, then put the question mark before you, my dear people. तर माझ्याकडे फक्त पास्टर करतात ते किंवा पास्टर लीडर नेमतात ते म्हणून नाही, तर माझ्याकडे तुम्ही त्याचा शोध घ्या की खरोखर येशूच्या जीवनातून तुम्ही प्रोत्साहित होताय किंवा नाही, किंवा ते ठिकाणी येशूने काय केलेलं आहे, त्याचे प्रीतीतले कष्ट काय, ते सर्व गोष्टी तुम्ही त्याच्यातून ऐसा कुछ करो, लोगों के सामने बताओ कि यीशु को देख के मैं इंस्पायर हो गया. आप मुझे देखो कि जो खुदा में काम किया, वो ऐसा कुछ करो कि सामने अरे वो व्यक्ति ना वो अलग व्यक्ति है, ऐसा बोलना चाहिए. वो हालेलुया. तर माझ्याकडे असं काहीतरी करा की समोरच्या व्यक्तीने पाहून म्हणायला पाहिजे की अरे ह्या व्यक्तीमध्ये काहीतरी असं वेगळं आहे की त्याला पाहून मी फार प्रोत्साहित झालेलो आहे.
हमेशा बोलने से, अरे वो व्यक्ति को देखो ना, मेरे को ना आग, मेरा शरीर में आग लगता है, असं लोकांनी बोललं पाहिजे जास्त त्या उसको व्यक्तीकडे देखा पाहा. ना, मुझे सब तो प्रभु का काम ही करना चाहिए. त्या व्यक्तीला असं पाहिलं की मला असं वाटतं देवाचं काम केलं पाहिजे. See, that thing you have to do as a leader. तर लीडर म्हणून प्रभु तुम्हाला का काम त्या- सभी करते हैं, लेकिन इंस्पायर करते हैं. परमेश्वरचं काम तर सर्वच करतात, पण ते प्रोत्साहित करतात का? Amen. Very important. ते फार महत्वाचं आहे. Amen. See, I'll take you to that way again into the life of David and Goliath, my dear people now. तर माझ्याकडे आता मी पुन्हा एकदा तुम्हाला दावीद व गल्ल्याच्या जीवनातून घेऊन जातो. See the life of David, तर त्या ठिकाणी दावीदाचं जीवन पहा. small young boy. तो लहान तरुण मुलगा होता, Amen. Very young boy. फार तरुण. Amen. आमेन. Carrying the anointing of God. देवाचा अभिषेक घेऊन चालत होता. Amen. आमेन. He got opportunity to inspire the king of the Israel people. Oh, hallelujah. तर त्या ठिकाणी माझ्या दावीदाला संधी मिळाली इस्रायली लोकांना त्या ठिकाणी प्रोत्साहित करण्यासाठी. Amen. आमेन. कि उसको मालूम था मेरे ऊपर अभिषेक है. तर त्याला माहिती Lord, he होतं knows माझ्या that ठिकाणी. Prophet Samuel has anointed me. Hallelujah. तर त्याला माहिती होतं की मला शमूएल संदेशाने अभिषिक्त केलेला आहे. लेकिन ऐसा कुछ मौका नहीं मिला था कि वो जाके वो सॉल राजा को वो एक शॉकिंग कुछ में करो. हालेलुया. आणि त्याला संधी मिळत नव्हती त्या ठिकाणी जाऊन शाऊल राजाचं काहीतरी धक्कादायक करून Amen. He टाकलं. was going to his house and playing the music for him, my dear people. आणि माझ्याकडे त्या ठिकाणी तो जात होता आणि म्हणजे शौलासाठी तो वीणा वगैरे वाजवत होता. And the Bible says he was going to the home, but that was not inspiring. आणि Amen. बायबल सांगत आहे की हो त्या ठिकाणी तो जाऊन वीणा वाजवत, पण त्यावेळी तो प्रोत्साहित नाही झाला. Saul was not looking at to David, that David, my dear people. आणि शाऊल जो आहे त्या ठिकाणी दावीदाला तो दावीद तो म्हणून पाहत अभी होता. यार एक छोटा बच्चा है मेरे घर में आता है और उसका म्यूजिक से वो मुझे खुश करता है. आणि फक्त शाऊल कसा पाहिजे की हा तर लहान मुलगा आहे आणि त्या वीणाद्वारे तो मला आनंदित करतो. Amen. लेकिन वही लड़का जब वो मैदान में जाता है, बैटलफील्ड में, क्या करता है? आणि तोच मुलगा ज्यावेळेस युद्धभूमीवरती जातो मग तो काय करतो? Amen. What his father says? मग त्याचे वडील काय म्हणाले? Go into your brother is in the battlefield. Go and give them this grain and everything. त्याचे वडील काय म्हणाले की तुझे जे भाऊ आहेत ते युद्धभूमीवरती आहेत तर हे सर्व तू त्यांना जे अन्न आहे ते घेऊन जा. Labor of love. प्रीतीचे कष्ट. वहां जब गया उसने दिया, लेकिन उसने असली जो देखा वहां पे जो हो रहा है, वो बोला अरे बाप रे, ये तो अभी परमेश्वर का समय है कि मुझे वहां पर इंस्पायर करना है. हालेलुया. आणि त्याने गेला आणि त्या ठिकाणी दिलं, पण ज्यावेळेस त्याने खरोखर त्या ठिकाणी पाहिलं त्यावेळेस कसं त्याला समजलं की आता मला या ठिकाणी लोकांना How प्रोत्साहित he inspired everyone, my dear people. त्याने प्रत्येकास कसं काय प्रोत्साहित केलं, How he inspired. कसं प्रोत्साहित केलं. People were all rejecting him, my dear people. तर लोक सर्व त्याला नकार His करत होते. own brother was making him, oh, you go from this battle. आणि त्याचा स्वतःचा भाऊ म्हणतो तू इथून निघून जा या युद्धातून. The Saul gave him the whole armor, but he could not wear it, my dear people. So much heavy it was. आणि शौलाने ते सर्व शस्त्र सामग्री दिले पण तो घालू शकत होता कारण तेवढं वजन होतं. Just imagine if you went with that armor and fought with that Goliath. तो बोले अरे बाबा तेरे ऊपर वो वस्त्र था इसलिए तू बच गया. Amen. आणि कल्पना करा जर शस्त्र सर्व सामग्री जे ते घालून दावीद केला असता लढला असता तर काय म्हटले असते की तुझ्याकडे सर्व शस्त्र सामग्री होती म्हणून तू तो बचाव. बोला, अरे ये तो मैंने हमारा बना हुआ शस्त्र था इसलिए तू बच गया. म्हणजे मला They असं- might say, I don't know. मला माहिती नाही पण कदाचित असे बोलले असते की आम्ही बनवलेले शस्त्र सामग्री तू धारण केल्यामुळे तू वाचलास. Faith, labor of love. म्हणून या ठिकाणी काय आहे? प्रीतीने केलेले श्रम. Hallelujah. क्या? प्रीतीने केलेले Are you श्रम. understanding now? समजत आहे? Faith, labor of love. म्हणून त्या ठिकाणी प्रीतीने केलेले श्रम अभी वहां पे वो प्यार से करता है. तो प्रेमाने करतो. बोलता है, ये सब मुझे नहीं चाहिए. तर मला हे सगळं नाही I पाहिजे. will go in the name of the Lord. He said. मी परमेश्वराच्या नावाने जाईन. Oh Jesus, hallelujah. वो परमेश्वर उनके पास भी था लेकिन उनको दिखाई नहीं दे रहा था. आणि परमेश्वर तो त्यांच्याकडेही होता पण त्यांना तो दिसत नव्हता. Amen. He knows that anointing, त्याला तो अभिषेक माहिती होता. and he stood before the Goliath. आणि त्या ठिकाणी गल्ल्याच्या समोर उभा राहिला. All Israel people were watching. संपूर्ण इस्रायली लोक पाहत होते. Amen. आमेन. What David is doing now. आता दावीद काय करतो? Everybody will watch you. What you are doing for the kingdom of God. तर प्रत्येक जण पाहत असतो तुमच्याकडे की तुम्ही देवाच्या राज्यासाठी काय करत आहात. Everybody watches you. तुम्हाला प्रत्येक व्यक्ती पाहत असतो. Amen. आमेन. Especially God is also watching you. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परमेश्वरही तुम्हाला पाहत Every असतो. person singer, he watches. अरे बाप रे, वो क्या कर रहा है, वो क्या करती है, वो सब देखते हैं, सब लोग देखते हैं. आणि खास म्हणून आपला परमेश्वर तो काय करतोय ती काय करते ते परमेश्वर पाहत असतो. है? तो वो उसमें से बोलेगा अरे वो करता है लेकिन उतना अच्छा नहीं करता है, वो करता है वो उतना अच्छा नहीं करता है, वो करता है लेकिन खुद के लिए करता है, ये सब लोग देखते हैं.
Oh, hallelujah. पण हे सर्व पाहतात, ते करतात ते पण पूर्ण चांगलं असं करत नाही, ते करतात पण एवढं व्यवस्थित करत नाही, पण ते करतात ते स्वतःसाठी अरे करतात. पहले करता था, अभी वो ठंडा हो गया. पहिलं करत होते पण आता ते थंड झालेले आहे. Amen. That is not God inspiring, my dear people. त्याला म्हणत नाही की प्रोत्साहित वो करा व्यक्ति तुम्ही. तुम्हारे पास आएगा नहीं कभी. मग ती व्यक्ती तुमच्याकडे येणार तुम्हारे नाही. पास आने के लिए आप क्या करते हो? तुमच्या जवळ तुम्ही काय करता? अलग कुछ करना पड़ता है. काहीतरी वेगळं करावं लागतं. प्रभु के सानिध्य में रहकर. परमेश्वराच्या सानिध्यात राहून. He knows the anointing. त्याला अभिषेक ठाऊक होता. वो क्या बोला, मुझे कुछ नहीं चाहिए, मैं जा रहा हूँ, ये प्रभु के नाम से जाऊंगा. मी चाललोय पण मी परमेश्वराच्या नामाने मी And when चाललोय. he stood, what happened there? आणि मग तो उभा राहताच काय घडलं? गोलायत चिढ़ गया वो, बोले क्या है, किसको भेजा मेरे सामने तुमने, मैं क्या कुत्ता है क्या बोलता है वो. मग त्या ठिकाणी त्या समोर बरायला जो बलिष्ठी जो होता गल्ल्यात तो म्हणजे त्या ठिकाणी रागावला तो की मी काय कुत्रा वाटलो तुम्हाला? कोणाला छड़ी पाठवलं? छड़ी लेकर मेरे पास आया है. हा काठी घेऊन आलाय माझ्याकडे. ए? आमेन. वो भी हो गए, ये क्या है ये? What is this now? He's coming to stick to me, to fight with me, and I am so much hefty, 9.7 feet, wearing this so much armor, 7.5 kg, and coming with a stick to me to fight. He says, आणि hallelujah. गल्ल्यात म्हणतात की मी 9.7 त्या ठिकाणी फुटाचा मी माणूस आहे, एवढं सर्व मी परिधान केलेलं आहे या ठिकाणी, आणि हा फक्त एक काठी घेऊन एवढा तरुण मुलगा आलेला आहे माझ्यासमोर. मी काय त्याला कुत्रा वाटलो? I'm a dog, he said. Look, see काय that? म्हणाला की मी काय कुत्रा वाटलो? ऐसा लगा रहेगा उधर तभी. दावीद ने तो बोला नहीं, हाँ तो कुत्ता ही है तू. मग दावीद असं म्हणाला की हो तू तर कुत्राच आहेस. Yes. चिढ़ के उसने वो javelin ऐसा सामने किया रहेगा उसने. I will kill you with the javelin now, with the sword, my said. आणि त्या ठिकाणी जो रागाच्या भरात त्याने त्या ठिकाणी ते हत्यार फेकलं असेल. है ना? What happened? काय घडलं? David took one stone and hit him on the forehead. मग दाविदाने काय केलं? फक्त एक दगड घेतला आणि त्याच्या कपाळावरती मारला. एक ही फटका. एकच फटका. 5 कितना पत्थर लेके गया था वो? किती ते दगड नेले होते? 5 लेके गया ना. कितना मारा उसने? त्यातले किती मारले दगड? एक ही फटका दो, वो गिरना चाहिए. तर एकच फटका दे की तो पडला ये पाहिजे. इंस्पायरिंग है कि नहीं है? मग प्रोत्साहित हाँ, करण्याचं 2-3 काय? लेके मारा था, बोलते हाँ दावीद ने 3 लेकर मारा था. लेकिन वो एक ही, परमेश्वर बोलता है एक ही वचन काफी है शैतान के लिए. तर परमेश्वर काय म्हणतो? सैतानासाठी एकच वचन भरपूर आहे. क्या है वो? यीशु का नाम लो, भाग जाएगा शैतान. फक्त येशूचं नाव घ्या, सैतान पळून जाईल. Amen? Only one stone he threw in my people. त्याने फक्त एकच दगड फेकला माझ्या. Amen? आमेन. और वो लगा सीधा उसका exactly forehead. Amen? आणि तो Hallelujah. दगड कुठे लागला? बरोबर कपाळावरती. And he was down. आणि तो कुठे होता? खाली पडला. और जो जैवलिन उसके सामने उसने किया था, बाइबल बोलता है वही उससे सर कटाया उसने. आणि बायबल सांगतं की जो तरवार त्या ठिकाणी जो भाला त्याने स्वतःहून म्हणजे आणला होता बलिष्ठीने गल्ल्यात, आणि त्याने त्याचा शिर कापला. है ना? जिस शैतान ने तुमको वार करता है ना, उसी शस्त्र से वो शैतान को नीचे गिराने का सीखो. तर जे शैतान ज्या शस्त्राने तुमच्यावरती हल्ला करतो ना, त्याच शस्त्राने शैतानाला हरवायला ते शिकवा. Amen. Are you understanding? समजत आहे? You not understand what I stand and what I am thinking now. तुम्हाला समजणार नाही की आता या ठिकाणी उभा राहून मी आता There काय always करतो. works, my dear people. शैतान नेहमी माझ्याकडे Amen. कार्य He करतो. always works to stop many things, my dear people. तर शैतान नेहमी अनेक गोष्टी प्रयत्न I reminded करतो. devil yesterday, devil, you are very small. My God is big. My God has a greater plan. He said. आणि मी सैतानाला आठवण करत होते, सैताना तू फार लहान आहेस, माझा परमेश्वर फार मोठा आहे, परमेश्वर तुला अगोदरच हरवलेला तू आहे. परमेश्वर के पैर के नीचे है. तू परमेश्वरच्या पायाखाली आहेस. You do whatever you want, I said. तुला काय करायचं ते तू कर. My God is there. He said. I said. माझा परमेश्वर आहे. That faith we need to have. तो विश्वास आपल्याला हवा We आहे. have to move. आपल्याला जायचंय पुढे. Amen. आमेन. You look, when you look to your circle, don't look to the, look to the God which is God is big, my dear people. तर माझ्या आपल्याला मग परिस्थितीकडे पाहू नका, पण जो परमेश्वर तुमचा मोठा आहे त्या परमेश्वराकडे पहा. If you are on this earth, be sure, make a decision in your life. I will inspire somebody in my life. जर तुम्ही आता या पृथ्वीवरती आहात तर त्या ठिकाणी निर्णय करा, आणि असं निर्णय करा की मी माझ्याद्वारे लोकांना मी प्रोत्साहित करेन. Because I was inspired by God. कारण मी Hallelujah. परमेश्वराद्वारे Very प्रोत्साहित झाले. inspired was the Lord. बोले चले वो लड़का देखा ना. I'm inspired about his work. Hallelujah. तर लोक बोलले पाहिजे की त्या मुलाला मी पाहतो ना, तो म्हणजे प्रोत्साहित And when I saw the sister, I said, get inspired of that work of my sister. आणि Hallelujah. जर मी त्या बहिणीकडे पाहतो, मी नेहमी त्यांच्या कामांकडे पाहून मी प्रोत्साहित होतो. I understand my dear तर people. समजत आहे का? I mean, if you are not inspiring your life, any mind in your life, no use. जर आपण आपल्या जीवनात कोणालाही प्रोत्साहित करत नसेल तर आपल्याला काहीच उपयोग है नाही. ना? The girl and boy, how they inspired, get inspired करने के लिए क्या कुछ नहीं करते, आणि जसं मुलगा किंवा मुलगी जे ते एकमेकांना प्रोत्साहित करायला काय काय करतात, है ना? क्या कुछ नहीं करते, काय काय नाही करत ते. है ना? They will make all things
to inspire that girl and that boy. ते एकमेकांना प्रोत्साहित करण्यासाठी ते सर्व काही करतात. है ना, कोई हद तक जाएंगे वो लोग, मग ते कोणत्याही सीमेपर्यंत है जातात. ना, बड़ा बिल्डिंग पे भी चढ़ जाएंगे. मोठ्या बिल्डिंगवर पण जातील. क्यों? इंस्पायर करना है प्रोत्साहित करायचं. ना. हाथ तो दिखा नहीं सकते, दिखा तो मर जाएगा. उड़ी मारता ऊपर से अभी. म्हणून हृदय तर दाखवू शकत नाही, काढलं तर मरून जाणार, म्हणून मग उडी मारून दाखवतो. Amen. One of the joke had come. The girl said, "Come on, you jump if you love me." He jumped, you poor fellow, from the top. तर एक जोक होता की जसं ती मुलगी म्हणायचं तू किती प्रेम करतो मला दाखव उडी मारून. त्या मुलाने मग उडी मारली. He jumped. Oh, then the girl said, "Oh, you so much love me. Oh, I'm very sorry." She said from the top. आणि मग नंतर ती म्हणते हो तुला किती प्रेम करतो मला माफ कर. वो said, "I'm not. I'm here in that. कि मेरे पास है वो कुछ आंकड़ी रखा था उसने बोला मैं इधर ही है. I know. I'm here." He said. तो म्हणजे आकडा होता तिथं मी आहे इथंच आहे. I'm coming back. He said. मी परत येते म्हणून. See, this is a make people so much they do to inspire one another. म्हणजे लोक एकमेकांना प्रोत्साहन करण्यासाठी भरपूर काही करतात. परमेश्वर यीशु ने जो किया वो कोई नहीं कर सकता पण येशूने जे केलं ते कोणीच करू शकत है नाही. ना. और यीशु बोलता तुम वो भी करो, सिर्फ मेरे देख के तुम काम करो बोलता है. मेरे जैसे तुम सन वो तकलीफ भी फटके भी मत खाओ, सिर्फ मुझे देख के मुझे वो आग से तुम चलो. हालेलुया. तर येशू काय म्हणतो की तुम्ही तशीच तिथे त्रास हो वेदना किंवा जे फटके येशूने खाल्ले ते सर्व तुम्ही सहन करू नका, तसं करू नका, पण मला पाहून तुम्ही प्रोत्साहित व्हा, माझे कार्य तुम्ही करा. Simple thing, if everyone will understand, every church people, every members, every leader, I tell you, this nation will be shaken by the people. तर माझ्या प्रिय जर प्रत्येक व्यक्ती प्रत्येक चर्चच्या मंडळीने प्रत्येक लीडरने जर समज करणार प्रत्येकाचं समज संपूर्ण राष्ट्र हलेल. कोई किसी के मारे गिरेगा नहीं, वो बोलेगा मैं कैसे किसी को खुश करूं. ते फक्त एकच बघतील की बाबा त्या ठिकाणी मी इतरांना कसं खुश करू लॉर्ड में से खुश होता है. आणि माझा परमेश्वर माझ्यापासून खुश होतो का. Amen. That is important. I'll continue to speak. तर माझ्या प्रिय हे महत्त्वाचं आहे. तर मी पुढच्या आठवड्यात चालू I ठेवतो. understood the message. तुम्हाला Hallelujah. संदेश समजला का. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, just come and worship my people. तर माझ्या प्रिय आपण सर्वजण आराधना करू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you. धन्यवाद तुझा परमेश्वर. प्रभूजी तू फार अद्भुत परमेश्वर, तू महान आहेस प्रभू. We taught us something depth for our life, O Master. प्रभूजी तू आमच्या जीवनासाठी काहीतरी खोलवर असं शिकवलं How to become an inspired worker. की आम्ही परमेश्वर कसं प्रोत्साहित कार्य करणारे व्हायला पाहिजे. Leaders, how we can become an inspired worker. लीडर्स आपण कशा पद्धतीने प्रोत्साहित करणारे लीडर किंवा काम करणारे बनणार. God has taught us. आज परमेश्वर आपल्याला शिकवलेलं आहे. If you lack mighty people in your life, जर तुम्ही तुमच्या जीवनात कमी पडत you say, आहात, "Oh, today I have learned something which I never inspired in my life anybody, but today is opportunity." Say, "Lord, I'm sorry, Lord. I've been so far from you. I'm not inspired, but today I look to you, and again I inspired what you have done for me on the cross of Calvary." तर माझ्या प्रिय जर तुम्ही आता असं म्हणत आहात की नाही प्रभू परमेश्वर मला माहिती नव्हतं, पण आज मी शिकलेलो आहे आणि आज या ठिकाणी मी म्हणत आहे प्रभूजी की तू माझ्यासाठी त्या कालवरीच्या बदल तुझा प्राण अर्पण केला, त्याद्वारे मी प्रोत्साहित झालेले. आता माझ्या जीवनात मी इतरांना प्रोत्साहित Peter, केलं. when he saw Jesus, त्यास पेत्राने येशूला पाहिलं, तेव्हा तो प्रोत्साहित झाला. Jesus said, "Come on, follow me, Peter." He followed Peter. He followed Jesus. तर जेव्हा येशू म्हणाला की पेत्रा चल माझ्या मागे चालू लाग, तर पेत्रा येशूच्या मागे चालू लागला. Right. तर माझ्या प्रियाने This is the time right now. आताची ही वेळ आहे. As you worship, you just lift your hands and just, if you confess, you want to confess, and say, "Lord, I will return back and I will inspire you. You have kept me on this earth." तर आताची ही वेळ आहे माझ्या प्रियाने, आपले हात उंच करा आणि आता तुम्ही प्रभूला सांगा की प्रभूजी मला तुझ्या कार्यामध्ये मी पुन्हा माघारी फिरतो आणि पुन्हा मला प्रोत्साहित कर की जेणेकरून इतरांना प्रोत्साहित कर. Oh Jesus, He is here right now. तो आता या ठिकाणी उपस्थित आहे. So you all just lift your hands and just worship Him. माझ्या प्रिय आपण आपले हात उंच कर त्याची आराधना करू. He is here right now. तो आता या ठिकाणी उपस्थित आहे. He wants to just touch you right now. तो आता तुम्हाला स्पर्श करू इच्छितो. He will fill you right now. तो तुम्हाला आता भरू इच्छितो. धन्यवाद. चला माझ्या प्रिय आपले हात उंच करून त्याची आराधना करू.
जे कोणी पाहत आहे त्यांच्या जीवनाला तू स्पर्श कर Bless them, anoint them. आणि प्रभू त्यांना आशीर्वादित कर, अभिषेक कर. Thank you. धन्यवाद Healings, heal them, Lord. प्रभू, ज्या कोणाला आरोग्य हवंय त्यांना तो आता आरोग्य दे. Receive the healing in the name of Jesus. येशूच्या नावात आरोग्य स्वीकार. All the financial, spiritual blessings, receive the blessing in Jesus' name. सर्व आर्थिक आशीर्वाद येशूच्या नावात स्वीकार. Thank you. धन्यवाद. All glory to you. सर्व गौरव तुझ्या नावाला. In Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना. Praise the Lord. Hallelujah. If really God has touched you, God has spoken to you, you feel yes, I pray I'm inspired the word by the word of God, by the Holy Spirit. You can share the testimony for the God's glory. तर माझ्या प्रेम परमेश्वर तुम्हाला स्पर्श केला, तुमच्याशी बोललेला आणि खरोखर आजच्या वचनातून या अभिषेकातून जर तुम्हाला परमेश्वराने प्रोत्साहित केलं तर नक्की त्याच्या गौरवासाठी तुम्ही साक्ष सांगा. I know God has spoken to many of us right now. तर माझ्या प्रार्थनेची वेळ आहे देवाचा गौरव करण्याची, कारण परमेश्वर अनेक हृदयांशी बोललेला आहे. For all those who are watching on the YouTube, if you get inspired, share your testimony on that contact number. तर माझ्या प्रियांनो, जसं तुम्ही YouTube वरती हे संदेश पाहत असता, जर तुम्ही त्या ठिकाणी प्रोत्साहित झालेले आहात तर जे काही YouTube वरती जे आमचे मोबाईल नंबर येत आहेत त्याच्यावरती तुम्ही तुमची साक्ष पाठवू शकता. God bless you. देवबाप्पा तुम्हाला आशीर्वाद देईल. Praise the Lord. To all my beloved brothers and sisters, on behalf of Christ's Prayer for All Nation Ministry, I greet you all in the matchless name of Lord Jesus Christ. I believe you all are blessed through the Word of God. Amen. And I want to encourage you all, if any one of you led by the Holy Spirit, to bless the ministry. Bible says in Luke 6:38, "Give, and it will be given to you. A good measure, pressed down, shaken together, and running over, will be poured into your lap." Amen. All the details are displayed on the screen. You can scan the QR code and send your offering and donations. You can also pay through using the Google Pay number, that is 9850-199-587. You can also pay using the online transfer. Below are the bank details. Account holder name is Christ Prayer for All Nation. Bank name Central Bank of India. IFSC code CBIN 0283483. Account number is 3657325578. You can also transfer your donation to Faith Ministries. Account holder name is Faith Ministries. Bank name HDFC. IFSC code HDFC 0000633. Account number is 50200021154768. And also you can visit our website to know about the ministry, www.cpfanm.com. Thank you. God bless you all. देवाची स्तुती असो. माझ्या सर्व ब्रदर्स आणि सिस्टर्स यांना क्राइस्ट प्रेयर्स फॉर ऑल नेशन्स मिनिस्ट्रीच्या वतीने मी आपल्या येशू ख्रिस्ताच्या अतुल्य नावात अभिवादन करते. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण देवाच्या शब्दाद्वारे आशीर्वादित आहात. आमेन.
पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे मिनिस्ट्रीला आशीर्वादित करण्यासंबंधी मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते. बायबल सांगतं लूक 6:38 मध्ये, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दडपलेले व हलवलेले व शीक भरलेले असे ते तुमच्या पदरी घालतील. आमेन. सर्व आवश्यक माहिती स्क्रीनवर उपलब्ध आहे. तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचे दानार्पण अथवा देणगी गुगल पे अथवा पेटीएम द्वारे देऊ शकता. गुगल पेचा नंबर आहे 9850199587. जर ऑनलाईन बँक ट्रान्सफर करावयाचे असेल तर माहिती पुढील प्रमाणे आहे. खातेधारकाचे नाव क्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशन्स, बँकेचे नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया, IFSC कोड CBIN 0283483, खाते क्रमांक आहे 3657325578. तुम्ही फेथ मिनिस्ट्रीच्या नावेही देणगी देऊ शकता. खातेधारकाचे नाव आहे फेथ मिनिस्ट्रीज, बँकेचे नाव HDFC, IFSC कोड आहे HDFC 0000633, खाते क्रमांक आहे 50200001154768. मिनिस्ट्रीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता www.cpfanm.com. धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वादित करो.